आज सालाबादप्रमाणे आपल्या मुरद बाबा यात्रेनिमित्त सर्व पंचक्रोशीतील केळ, पिंपळगाव, देवळगाव, घाट, हरेवाडी, मराठवाडी, चौलावडगाव या परिसरातून सर्व भाविक भक्तांनी आज दर्शन घेतलेलं आहे. तरी हा दिवसेंदिवस जत्रा ही मोठ्या संख्येने लोक साजरी करत आहेत. तरी मी सर्वांना विनंती करतो, मुरद बाबा हे जागृत देवस्थान आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी इथं सर्वांचे नवसाला पावणारा देव आहे. तरी भाविक भक्तांनी इथं सरळ हाताने मदत व प्रशासनाने पण इथं काही उद्या भविष्यात सभा मंडपची पण गरज आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो, इथं सरळ हाताने मदत करून आपण वरून पण इथं सभा मंडप असेल, पाण्याची व्यवस्था असेल, हे करणे गरजेचं आहे. व रस्ता पण इथं व्हायला पाहिजेत अशी मी सर्वांच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो. यावर्षी बी सालाबादप्रमाणे यावर्षी पिंपळगाव घाटी येथे श्री मुरुड बाबा यात्रानिमित्त आपल्या पंचक्रोशीतील भाविक भक्त यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली व दर्शन घेतले. तसेच या यात्रेनिमित्त आपल्या इथं खेळणीचे दुकाने, पाळणे, खाऊचे दुकाने व आपल्या या यात्रेनिमित्त सुरेश पर्वती दळवी यांनी अन्नदान दर सालाप्रमाणे घालतात. त्यांच्याही यात्रे कमिटीनिमित्त याच्या वतीने मी आभार मानतो व यात्रा फार मोठ्या उत्साहाने पार पाडल्याबद्दल पंचक्रोशीतील वडगाव, केळ, देवळगाव घाट तसेच करंजी घाट, केसगाव, अहमदनगर येथून भाविक भक्त दर सालाबादप्रमाणे इथे दर्शनासाठी येतात. त्यांचाही खूप खूप आभार मानतो.